धन्यवाद. वेलकम भाऊ. आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार श्री रोहित तेली. आपले मोसम रणधुमाळ कट्ट्यावर स्वागत आहे. तुमचा परिचय? माझं नाव रोहित सदाशिव तेली. मी प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी करीत आहे. माझं शिक्षण BA राज्यशास्त्र मधून झालेलं आहे आणि मास कम्युनिकेशन देखील झालेलं आहे आणि सध्या LLB चं शिक्षण माझं सुरू आहे. मी राहायला माळीनगर संगमेश्वर येथे आहे. आणि तुमची प्रेरणा व समाजसेवेचा वारसा? माझी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मान्यवर कांशीरामजी आहेत. यांच्याकडूनच मला राजकारणाची प्रेरणा भेटलेली आहे आणि समाजकार्याची देखील प्रेरणा भेटलेली. आणि तुम्ही उमेदवारी का करताय? मी उमेदवारी ज्या माझ्या प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी मी माझी उमेदवारी करीत आहे. कारण बरेच वर्ष झाले आमच्या प्रभागात पाहिजे तसा विकास झालेला नाही, पाहिजे त्या मुद्द्यांची सोडवणूक झालेली नाही. म्हणून मला आणि माझ्यासारख्या अनेकांना असं वाटलं की हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मालेगाव महानगरपालिकेत गेलं पाहिजे. आणि म्हणून आमचा असा निर्णय होता की सगळ्यांनी मिळून रोहितला आपण प्रमोट केलं पाहिजे, त्याला उमेदवारी दिली पाहिजे. आणि म्हणून मी स्वयंप्रेरणेने तर ठीक आहे, परंतु इतर लोकांनी देखील मला प्रेरणा दिली आणि माझ्या प्रभागातल्या लोकांनी, माझ्या मित्रांनी मला एक प्रेरणा दिली आणि साथ दिली. त्याच्यामुळे मी आज ही उमेदवारी करीत आहे. आणि तुमच्या प्रभागातील महत्वाची समस्या? माझ्या प्रभागात अशा अनेक समस्या आहेत. जशा आमच्या प्रभागामध्ये ज्या मालेगाव महानगरपालिकेच्या शाळा आहेत तर त्या बंद पडलेल्या आहेत, त्या बंद अवस्थेत आहेत. त्या दुरुस्त करणे, त्याच्यानंतर त्या पुन्हा सुरू करणे, त्यांच्या डिजिटलायझेशन करणे ही प्रमुख आमची समस्या आहे. ती आजपर्यंत झालेली नाहीये. त्याच्यानंतर जे सार्वजनिक शौचालय आहेत त्यांची ही अवस्था अगदी बिकट आहे. म्हणजे अतिशय दुर्गंधयुक्त वातावरणामध्ये आमचे जे प्रभागातले नागरिक आहेत तर ते त्या शौचालयाचा वापर करतात. परंतु तरी देखील इथल्या स्थानिक नगरसेवकांना असेल किंवा प्रशासनाला असेल त्याची तेवढी काळजी राहिलेली नाहीये. म्हणून आम्हाला वाटतं की ही जी शिक्षणाची समस्या आहे, शौचालयाची समस्या आहे, तर या अशा अनेक समस्या आहेत. त्यातल्या त्यात जी शिक्षणाची समस्या आहे त्याच्या माध्यमातून जे विद्यार्थी आहे त्यांच्या गळतीचं प्रमाण सुरू झालं, किंवा जे गरीब लोक आहे तर ते सध्याचं जे शिक्षण आहे तर ते अफोर्ड करू शकत नाही, ते घेऊ शकत नाही. म्हणून त्यांचं शिक्षणावर दुर्लक्ष झालेलं आहे आणि ते दुर्लक्ष झाल्यानंतर ते व्यसनाकडे वळालेले आहेत. तर आमच्या प्रभागामध्ये जे लहान वयाचे मुलं देखील हे व्यसनाकडे वळालेले दिसतात. त्यामुळे आमचे प्रमुख प्रश्न हे आहेत की आमच्या मुलांनी व्यसनाधीनतेतून बाहेर पडावं, आमच्या शौचालयाचाही प्रश्न मार्गी आम्ही व्यवस्थितपणे लावावा. त्याच्यानंतर आरोग्याच्या देखील आमच्याकडे समस्या आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्व सोयी आम्हाला देत नाहीये. म्हणून या एकंदरीतच सर्व सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे मला ही उमेदवारी करायची आहे. आणि जर मी निवडून आलो तर आम्हाला या समस्यांवरती प्रभावीपणे काम करायचं आहे. आणि तुमच्या प्रभागाच्या विकासासाठी काही उपक्रम? आमचा विकासाचा अजेंडाच आहे की आमच्या भागातल्या ज्या अंगणवाड्या आहेत, ज्या लहान मुलांना आम्ही अंगणवाडीमध्ये घालतो तर त्या पूर्णपणे डिजिटल झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना मिळणारा जो आहार आहे तर तो देखील तो व्यवस्थित आला पाहिजे. कारण त्यातही गुणवत्ता नाहीये, त्या खाण्यामध्ये, त्या पोषण आहारमध्ये गुणवत्ता नाहीये. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आमच्या विकासामध्ये, आमच्या ज्या प्रभागाच्या विकासामध्ये हे लहान मुलांचे अंगणवाड्या असतील किंवा मोठ्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या असतील, तर या सगळ्यांचा विकास करणं, त्या चांगल्या अवस्थेमध्ये घेणं हा आमचा मुख्य अजेंडा आहे. आणि तुमच्या उमेदवारीसाठी सहकार्य? माझ्या उमेदवारीसाठी मी आत्ताच मगाशी सांगितलं तुम्हाला की माझ्या प्रभागातील लोक, माझे मित्र परिवार, त्यांनी एक मीटिंग घेतली. त्यांनी ठरवलं की आजपर्यंत आजतागायत आपण अनेक नगरसेवक निवडून दिले, अनेक प्रतिनिधी आपण मालेगाव महानगरपालिकेत पाठवले, परंतु ते लोक
पाहिजे तसं प्रभावी काम करत नाहीये, प्रमुख समस्यांवरती काम करत नाहीये. म्हणून त्यांनी निर्णय घेतला की आपल्यातला लोकप्रतिनिधी, आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी, आपल्यासारखा सामान्य असणारा लोकप्रतिनिधी, जो खरोखर जनसेवक असेल, जो खरोखर नगरसेवक असेल, नगर शेठ नसून तो नगरसेवक असेल. आणि म्हणून या सगळ्या लोकांनी मला एक प्रेरणा दिली, मला उभारलं आणि मला सांगितलं की रोहित, तू ही उमेदवारी केली पाहिजे, तू आमच्या प्रभागाचा नगरसेवक असला पाहिजे. कारण तुझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यावेळेस नगरसेवक होईल तर त्यावेळेला आम्ही आमच्या प्रभागातला सर्वांगीण विकास हा बघितलेला असेल. आणि म्हणून मी माझ्या सोबत असलेल्या सर्व युवक युवतींचं, माझ्या प्रभागातील मतदारांचं, माझ्या मित्र आणि आप्तेष्ट नातेवाईकांचं सगळ्यांचा आभार मानतो की त्यांनी अतिशय हिरिरीने मला सपोर्ट केला, एक आशावाद दिला आणि त्या आशावादावरच मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण मोसम न्यूज रणधुमाळ कट्ट्यावर आलात, आपणास निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा. मी आपल्या माध्यमातून माझ्या प्रभागातील मतदारांना आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीत मी जो विकासाचा अजेंडा घेऊन चाललेलो आहे, या विकासाच्या अजेंड्याला माझ्यासारख्या युवा व्यक्तीला ही संधी मिळावी आणि या संधीचं मी निश्चितपणे सोनं करेल असं मी आश्वासन देतो. आणि मला एकदा ही संधी मिळायला मी आपल्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 9च्या सर्व मतदारांना विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या काळातल्या ज्या निवडणुका होणार आहेत तर माझ्यासारख्या एका समाजकारणी व्यक्तीला, जो समाजसेवेचं ध्यास ज्याने घेतलेला आहे, तर येणाऱ्या काळामधल्या निवडणुकींमध्ये मला भरघोस मतांनी विजयी केलं पाहिजे. कारण माझ्यासारख्या युवाला जर तुम्ही संधी दिली तर नक्कीच मी त्या संधीचं सोनं करेल आणि विकास पर्व माझ्या प्रभागामध्ये घेऊन येईल. माझा प्रभाग अशा पद्धतीने विकसित करेल की संबंध मालेगावमध्ये माझ्या प्रभागाची चर्चा होईल. म्हणून मायबाप जनतेने माझ्यासारख्या युवा व्यक्तीला आणि सुशिक्षित व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे अशी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.